नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नमस्कार, मी तनुश्री प्रल्हादराव इंगळे, नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा न्यूज बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या। खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करा, माननीय जिल्हाधिकारी यांची कृषी विभागाला सूचना। हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी 10 जून पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे। चला तर बघूया आता बातमी सविस्तर। आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे। जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत। जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली। त्यावेळी ते बोलत होते। मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक SP देशमुख आदी यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6,81,000 हेक्टर असून सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आहेत। गतवर्षी खरीप पिकाचे 6,76,000 हेक्टर पेरणी क्षेत्र होते। येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी 1,12,125 क्विंटल बियाण्यांची गरज आहे। सोयाबीन या मुख्य पिकासाठी 98,758 क्विंटल, कपाशीसाठी 7,306 क्विंटल व तुरीसाठी 6,356 क्विंटल बियाणे लागणार आहे। धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो, त्यामुळे मक्याचे 4,980 क्विंटल बियाणे लागणार आहे। शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी, असे निर्देश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। युरिया, SSP, DAP, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी 1,38,400 टन आवंटन मंजूर आहे। त्यापैकी 60,650 मेटन खतसाठी उपलब्ध आहे। उर्वरित अपेक्षित खतसाठी वेळेत उपलब्ध होईल यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा। तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे। कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधवावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी। त्याचप्रमाणे घरच्या बियाण्यांचा वापर वाढविणे, उगवण क्षमता तपासणी, माती परीक्षण, ठिबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत। खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करून संबंधितावर कारवाई करावी। नॅनो युरिया वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असे निर्देश श्री कटियार यांनी यावेळी दिले। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। केंद्र शासनाच्या भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था बरगड, ओडिसा येथील हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या 3 वर्षीय 6 सत्रीय अभ्यासक्रमांसाठी दिनांक 10 जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी दिली।
भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था बरगट ओडिसा येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून 13 जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे 2 जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. द्वितीय वर्षासाठी 3 जागा असून यापैकी 1 जागा आर्थिक दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज 10 जून 2024 पर्यंत नागपूर, सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद प्रादेशिक वस्त्रोद्योग उपआयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर माहिती तसेच प्रवेश अर्जाचा नमुना वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://dirtxmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज 10 जून 2024 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त नागपूर कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे. अर्जाचा नमुना जुने सचिवालय येथील वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर तसेच विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक उपआयुक्त कार्यालय प्रशासकीय भवन क्रमांक 2 8वा माळा बी विंग सिव्हिल लाईन नागपूर 440001 दूरध्वनी क्रमांक 0712-25379227 येथे उपलब्ध आहे. विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती सीमा पांडे यांनी केले आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.